कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सरू, पण नासकी खोड्या ठेवली नसती तरी चाललं असतं। ती लीला स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेते। कोतात गोंधळ घालून ठेवलाय। मी पण उगाच त्या घाणेरड्या फळांमध्ये हात घातला ना। घाण वास येत होता। मला माफ कर दुर्गा। हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव। मला अजिबात तुझा दिवस इथे येऊन खराब करायचा नव्हता। मी केवळ केवळ तुझी माफी मागण्यासाठी म्हणून इथे आले दुर्गा। मला माहितीये त्या दिवशी मी जे वागले बोलले कोणीच माफ करू शकणार नाही। मला खूप पश्चाताप होतोय दुर्गा। मला प्लीज प्लीज मला माफ कर, प्लीज। खरं तर मी स्वतः एक स्त्री असून देखील तुझं दुःख नाही समजू शकले। तुला खूप हिणवलं मी, पण देवाच्या दारात न्याय असतो दुर्गा। त्यांनी तुझ्या ओटीत मूल दिलं आणि मला सुद्धा माझ्या चुकीची जाणीव करून दिली। दुर्गा, तू तू प्लीज लीलाला दोष देऊ नको। तिनेच मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली आणि तुझी माफी मागण्यासाठी तिनेच मला आज इथे बोलवलं। दुर्गा, प्लीज प्लीज मला माफ कर। करशील ना? काकू, मूल होणं न होणं हे काही आपल्या हातात नसतं, पण प्रत्येक स्त्रीला आई होण्याची ओढ ही असतेच। आता जर एखाद्या बाईच्या नशिबात हे सुख नसेल तर तिच्या दुःखावर बोट ठेवण्यापेक्षा आपण तिच्या दुःखात तिची साथ द्यायला नको का? खरे तुझं लीला, माझं चुकलं ग। खूप मोठी चूक झाली माझ्या हातून त्या दिवशी, म्हणून तर मी माफी मागायला आले दुर्गा तुझी। मला प्लीज माफ कर दुर्गा, खरंच। इट्स ओके। तुम्हाला तुमची चूक कळली यातच सगळ्याला। काकू, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात। तुमच्याकडून माफीची अपेक्षा मला नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।